किरण, टीसीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा झाडाझडती झालेली आहे। सध्या वर्क फ्रॉम होमचे त्यांना आदेश दिलेत। नेमकं सध्या काय घडतं? कल्याणी, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळतो। टीसीएस कंपनीमध्ये जी घटना घडली त्या सगळ्या घटनेनंतर एका एसआयटीची सुद्धा स्थापना झालेली आहे। एसआयटी मार्फत सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे। हे धर्मांतर आणि महिलांवर झालेलं लैंगिक अत्याचार या सगळ्या प्रकरणी 6 संशयितांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच पद्धतीने टीसीएस कंपनीने सुद्धा इंटरनल जो तपास आहे तो तपासाला आता सुरुवात केल्याचं आपल्याला बघायला मिळते। दिल्ली आणि मुंबईचे हे वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि या टीसीएस कंपनीमध्ये जाऊन जे इथे काम करतात त्या कर्मचाऱ्यांकडून या घटनेची संपूर्णपणे माहिती घेत आहेत। काही कर्मचाऱ्यांनी अत्यंत गंभीर अशा पद्धतीचे तक्रार जे आहेत ते वरिष्ठ अधिकारी जे दिल्लीवरून आलेले आहेत अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर केलेला आहे। त्यामुळे या कंपनीत काम करणारे अंदाजे 150 हून अधिक कर्मचारी आहेत। या सगळ्या कर्मचाऱ्यांना आता वर्क फ्रॉम होम आता तूर्त तरी हे करण्याचे आदेश जे आहेत ते दिल्लीच्या टीमने दिलेले आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा या सगळ्या प्रकरणाची ही दखल घेतलेली आहे। एका समितीची स्थापना केलेली आहे आणि ती समिती 18 एप्रिल नाशिकमध्ये येऊन या सगळ्या प्रकरणाची तपास हे करणार आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे टीसीएस कंपनीमध्ये जो घडलेल्या घटना आहे या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जी तपास आहे एकीकडे पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि कंपनी असे तिन्ही वेगवेगळे जे यंत्रणा करताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आणखीन काय काय माहिती समोर येतं हे आगामी काळात या सगळ्या संदर्भात खरं तर ते बघणं महत्वाचं असेल। किरण, खरं तर जबाब देताना तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी अनेक गंभीर तक्रारी केल्याचं सुद्धा कळतं। या कंपनीमध्ये गेल्या 2-3 वर्षांपासून ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनाच्या अनुषंगाने इथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी जे दिल्लीतून वरिष्ठ अधिकारी कंपनीचे आलेले आहेत त्या अधिकाऱ्यांकडे केलेली आहे अशा पद्धतीची सूत्रांनी माहिती मिळते। खरं तर त्या सगळ्या तक्रारी ऐकून आता तूर्त तरी ज्या या कंपनीमध्ये टीसीएस कंपनीमध्ये काम करत होते सगळे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश जे अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत अशाही पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा घेतलेली आहे आणि महिला आयोगाची एक समिती 18 एप्रिलला नाशिकमध्ये येऊन या सगळ्या कंपनीच्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या जे आहेत ते एकूण तपासणी करणार आहेत आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। आता एसआयटी गठीत केली आहे आणि स्थानिक पोलिसांचा सुद्धा तपास सुरू आहे। त्यामुळे तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे। किरण, धन्यवाद माहितीसाठी।